करून त्यांचं एचआर कसं डिपार्टमेंट सुधारवता येईल याविषयी पण मी काम करतोय. तर एचआर डिपार्टमेंट जे आहे ते सगळ्यात व्हायटल रोल प्ले करतं, ते सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतं जे ऑर्गनायझेशन मध्ये काम येतं. एचआर म्हणजे काय? एचआर म्हणजे काय बघा, ह्युमन रिसोर्स. आजकाल आपण बिझनेस करतोय, पण बिझनेस काय आहे तर बिझनेस सिंपल फॉर्म्युलामध्ये जर सांगायचं तर लोक आहेत. लोकांकडूनच आपण बिझनेस करतोय, तर लोकांना व्यवस्थित मॅनेज करणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं. एचआर इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर पीपल्स. म्हणजे अदर पीपल्स जे आहेत त्यांच्याकडून आपण काम करून घेणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि तेच एचआर डिपार्टमेंटमध्ये होतं. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग आणि स्टाफिंग हे जे मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स आहेत, या प्रिन्सिपलवर एचआर सगळ्यात मोस्टली काम करतो. तर एचआर मध्ये आम्ही काय करतो, यशनीती काय करते, तर वी विल सी ऑल ऑपरेशन्स ऑफ एचआर मधले जे ऑपरेशन्सचे जे रोल्स आहेत ते सगळे आम्ही बघतो. त्याबरोबर फार्मसी सेक्टरमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील, प्रोडक्ट मॅनेजमेंट टीम असेल, त्यानंतर मॅनेजर्स असतील किंवा ओनर्स असतील. तर यामध्ये तुमच्या टीममध्ये जो एचआर असतो त्या एचआरला यशनीतीचा एचआर ट्रेन करतो. हाऊ टू हँडल पीपल्स, म्हणजे पीपल जे आहेत किंवा जे कलिग्स आहेत, आपण कलिग्स म्हणूया, इट इज अ बेटर वर्ड, तर त्यांना कसं मॅनेज करता येईल या सर्व गोष्टी केल्या जातात. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाची असते आपली टीम. आणि टीम वर्क हे फार इम्पॉर्टंट आहे. काही जर आपल्याला गोल जर अचीव्ह करायचा असेल तर त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा सिग्निफिकंट पॉईंट जो येतो तो आहे टीमचा. जर तुमची टीम चांगली असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर प्रोव्हाइड ऑफिस टीम जे आहे ते इफेक्टिव्ह ऑफिस टीम जे आहे ते आम्ही प्रोव्हाइड करतो आणि त्यासाठी सोल्युशन देतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की टीमला ट्रेन करणं किंवा त्यांना एज्युकेट करणं आणि आपलं गोल अचीव्ह करणं. तर आमचे एज्युकेटर म्हणजे ट्रेनर आहेत सर, तर ते सगळं म्हणजे टीमला ट्रेन करतात. त्याबरोबर आम्ही सगळे हेल्प करतो ॲज अ टीम म्हणून, आणि आपल्याकडं जे लोक आहेत त्यांना आम्ही एज्युकेटेड आणि ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतो. त्याबरोबर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डिसिप्लिन. आपण आर्मीमध्ये बघतो किंवा एअरफोर्समध्ये बघतो का ते म्हणजे एवढं सक्सेसफुल ऑपरेशन करतायत किंवा होत आहेत, कारण की सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन जर तुमच्याकडे असेल, आता आपलं सिंदूरचं झालं, कशामुळे झालं तर व्यवस्थित त्यांनी डिसिप्लिन मेंटेन करून ते ऑपरेशन सक्सेसफुल केलं. तर डिसिप्लिन जो पार्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो पण एचआर कडे येतो. आणि एचआरने डिसिप्लिन कसं लावायचंय आणि कसं काम करून घ्यायचंय सगळ्या लोकांकडून, हा पार्ट पण आम्ही घेतो त्यामध्ये. आणि लास्ट, पर डे फॉलोअप. आपण जे काही वर्क करतो दिवसभरात त्याचं फॉलोअप पण होणं गरजेचं आहे. तुम्ही काय काम केलंय आणि त्यातनं इफेक्टिव्ह काय आलेलं आहे किंवा काय ऍट द एंड रिझल्ट काय आलेला आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर पर डे फॉलोअप पण आम्ही घेतो. ऍक्च्युली आम्ही हे SOP बनवलंय याच्यासाठी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. हे म्हणजे जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांनीच बनवलेलं आहे. तर यामार्फत हे SOP पण आम्ही इम्प्लिमेंट करतो कंपनीमध्ये, जेणेकरून ओव्हरऑल जी सिस्टीम आहे किंवा फंक्शन जे आहे ते व्यवस्थित आणि प्रॉपर पद्धतीने व्हावं. ओके, थँक्यू. काय शंका असेल याच्या बाबतीत तर विचारू शकतो. तर आपण वॅकन्सी आहे ना, MR मॅनेजर, PMP HR सर्व प्रोव्हाइड करतो. जेव्हा आपलं कोलॅबोरेशन होतं ना, जसं आपल्याकडे वॅकंट होते कोणती MR असेल, PMP असेल, HR असेल, तर आपण ते लगेच फिलअप करायचा प्रयत्न करतो. डेटाबेस आहे आपल्याकडे, त्यानुसार काम करणारे व्यक्ती बरोबर फिलअप करून देतात. जे रिक्वायरमेंट आहे आपली ते म्हटलं होतं मेडिकलचं. काय प्रॉब्लेम, जस्ट एक जनरल काय माहिती का ते काय